मग काय मंडळी, आम्हाला जायचं होतं गडावर. ते आम्ही तिघी निघालो गडावरती. पुढे आलो तर काय लालपरी मोकार फपाटा ठोकतच जातो. मग काय पुढे आल्यानंतर आम्हाला ते माकड वगैरे दिसले. मग आम्ही घेतलं तिथे थांबून. गाईज आम्ही आलो होतो आज वणीगडावरती. वणीगडावरती आल्यानंतर आमच्या मागे तुम्ही बघत असते वांढर वगैरे बसलेले आहे. त्यात आपले चेतन भाऊ ते पण आपल्या सोबत होते. काही विषय नाही. चेतन भाऊ काय सांगतो बघा. आपल्या भावाला सपोर्ट करा. अच्छा ठीक आहे. मग काय भाऊ, चेतनला वाटत होतं की आपल्याला खायला जामं घ्यायचे आहे, पण त्याला काय माहिती माकडांना जामं घ्यायचे आहे तसं. मग काय जाम वगैरे खाऊ घालून दिले त्यांना. मग काय पुढे निघालो. एक झरा होता. मग झऱ्याखाली काय आम्ही दोघी माकडांनी घेतले आंघोळ करून. तसं गडा शेजारी जात होतं. तेवढी आतुरता आमची नुसती वाढत होती दर्शन घेण्यासाठी. मग काय तिथून निघालो. काय पुढे आलो. तिथे कासव वगैरे एक नंबर होती, काही विषय नाही. मग काय तालाव शेजारी आलो. तालाव वगैरे बघून घेतलं एकदम छान पद्धतीने. चेतन भाऊ अमित भाऊ पुरे फॉर्म मध्ये होते. मग काय विषय नाही. पुढे आलो तर काय मग काय तालाव शेजारी फिरून घेतलं, चक्कर वगैरे मारून घेतले. मग काय तिथून निघालो. आम्हाला जायचं सप्तशृंगी मातेचं दर्शन घेत. त्याच्या शेजारी जे एक मोठा पर्वत आहे, डायरेक्ट विशेष नाही. या पर्वताचं नाव काय आहे कमेंट मध्ये सांगा तुम्ही. हे डायरेक्ट इतकं मोठा किनारा आहे की इथं कोणी येऊ शकत नाही, पण आपण आलो. कोणताच ब्लॉगर आजपर्यंत आलेलं नाही या कड्यावरती. कोणालाच माहित नाही सप्तशृंगीच्या कड्या शेजारी एक कडा आहे बा मोठा. आता आम्ही गडावरती जाणार आहे. आम्ही कशा पद्धतीने एन्जॉय करत जातो तर तुम्हाला दाखवतो चला. मग काय इथून गड चढायची सुरुवात केली आम्ही पहिल्या पायरीवरून. तसेच आपल्या सोबत आपले अमित भाऊ चेतन भाऊ ते पण होते. मग गडाच्या पहिली पायरीवरती आहेत. मग काय चेतन भाऊ अमित भाऊ म्हणत होता म्हणे जिरली भाऊ आमची म्हणे. अमित भाऊ काय सांगत आहे. दमलो चढणं सोपं नाही. मग काय पुढे आल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊन चढाईवरती गेलो. वरती गेल्यानंतर हे माकड वगैरे तर विशेष नाही. डायरेक्ट चेतन भाऊ अमित भाऊ मोकार खुश झाले ना भाऊ देवी मातेचे दर्शन घेऊन.